करून सरून भागली आणि देवपूजेला लागली. उशिरा उठा या संघटनेची अध्यक्षा मी हर्षदा आज सुद्धा 9 वाजता उठून बरोबर 12 वाजता तयारी करायला बसले. थोबाड तर मी चमकवतेच, मग ओठांना मागे का ठेवू म्हणून त्यांना पण गुलाबी केलं. त्यानंतर तृप्तीचा मला कॉल आला. ती व्हिडिओ कॉल दाखवत होती. तिची क्लायंट ती मी बघितली. नंतर मी माझ्या कानातल्यांचं चयन केलं, टिकली लावली आणि मस्तपैकी तयार झाले. हा माझा आजचा लूक होता. त्यानंतर आज माझ्या आईचा वाढदिवस होता 56वा म्हणून मीच नवीन कपडे घातले आणि तिला विश केलं. माझ्या बहिणी सारख्या म्हणत असतात, की मी घरात काहीच काम करत नाही. म्हणून आज या व्हिडिओत मी थोडंसं काम करायचं नाटक केलं. तोपर्यंत आईने घरातनं हाक मारली आणि म्हणाली, "नारळ फोड आणि जेवणाला थोडीशी मदत कर." पण नारळ न फोडता येणारी मी अंडं फोडून माझ्या जेवणाची तेवढी सुव्यवस्था केली. ब्रिटिश काळात काय होत होतं, ह्या गोष्टी लक्षात ठेवल्यामुळे आज माझ्या आयुष्यात म्हणजेच वर्तमानात काय चाललंय हे माझ्या अजिबात लक्षात नसतं. जसं की माझा चष्मा. म्हणून आज तो मी पहिला माझ्या ताब्यात घेतला. उडती-उडती खबर आली, की आज टांगेवाला मला सोडायला येऊ शकत नाही. म्हणून आईने कुशागराला सायकल घेऊन रिक्षा आणायला पाठवलं. रिक्षा येताच मी आतमध्ये जाऊन आसनस्थ झाले आणि मस्तपैकी प्रवास सुरू झाला. रिक्षाचे धक्के कधीच न खाल्ल्यामुळे ते मला अजिबातच पचत नव्हते. एवढा महाग प्रवास केला हे माझ्या पप्पांना सांगू नये यासाठी मी काकांना ₹100 ची लाच दिली. कामावरती येताच केमिस्ट्रीचे एक्सपेरिमेंट मी कॉलिनसोबत स्टार्ट केले.